नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. चला आता पाहूया कुंभरास कुंभ लग्न यांच्यासाठी 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एक महिन्याचं राशी भविष्य. कुंभरास ही शनी, राहू, हर्षल अशा 3 बलाढ्य पापग्रहांची रास आहे. ही लाभातली रास आहे. कुंडलीच्या उदित गोलार्धातली ऊर्जा संपूर्णपणे असणारी स्थिर रास, स्वतःचे पक्के विचार, न्यायाचे विचार आणि लाभस्थानातले असल्यामुळे लोकांच्या मदतीसाठी कायम तयार अशी ही राशीची माणसं असतात. बघूया मीनेतला शनी, कुंभेतला राहू न्यायाची भाषा बोलताना बाकी ग्रहांशी कसं काय मिळवून घेतो. उद्योजकांसाठी बघूया लाभेश गुरुची दशमावर दृष्टी. लाभेश गुरु हा दशमावर दृष्टी टाकतो आणि दोन्ही महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे गजकेसरी योग. त्याच्यामुळे तुमच्या धंद्यातले पैशासंबंधीचे आराखडे परफेक्ट येणार आहेत हे नमूद करा. 6वा गुरु हितशत्रूंचा बिमोड करेन, पण त्याचा शनीशी नवपंचम योग होतोय, षष्ठाशी गुरु बरोबर. त्यामुळे पचनाचे प्रश्न येत नाहीत ना, यावर लक्ष ठेवा. तब्येतीवर राहूची पंचमावर दृष्टी आहे. तुमच्याच राशीत राहू आहे, त्यामुळे नव्या क्षेत्रामध्ये थेट इन्व्हेस्टमेंट करणं नोव्हेंबरपर्यंत नको. नवीन काही शिकायचं असेल बिझनेसमध्ये तर त्याच्यासाठी हा उत्तम आहे, कारण पंचमस्थान हे बिझनेससाठी शिक्षण घेण्याचंच स्थान आहे. पंचमेश बुध गुरुबरोबर आहे. हवा तो बिझनेससाठी नवीन काहीतरी कम्युनिकेशन मेथड अंमलात आणाल, कारण लाभस्थानातली रास असल्यामुळे मित्रपरिवाराशी किंवा एकूणच समाजातल्या इतर लोकांशी आपल्या धंद्याबद्दलच्या गोष्टी त्यांना समजाव्यात यासाठी तुम्ही जे संधान बांधता त्याच्यामध्ये कम्युनिकेशनची वेगळीच मेथड तुम्ही अवलंबिता आणि तुम्हाला नाविन्य आवडतं, स्वतःपुरतं बदल करायला तुम्ही तयार नसता. हा AIचा जमाना आहे. तुमची रास ही संशोधन करणारी आहे. काहीतरी नवीन कस्टमरशी कम्युनिकेशनची नवीन पद्धत अवलंबाल, यशस्वी व्हाल. वेगळ्याच क्षेत्रामधले वेगळ्याच प्रकारचे कस्टमर शोधणं आणि आपला बिझनेस वाढवणं हा मुख्य उद्देश असेल. गुरुला कर्ज हवं असेल तर गुरु हा कर्ज मिळवून देईल. कामाचा व्याप वाढवणार आहे, पण तब्येतीकडे लक्ष द्या, हे परत एकदा लक्षात घ्या. लग्नेश आणि व्ययेश शनी आहे जो अष्टमाकडे बघतोय. अचानक तब्येतीचे छोटे मोठे प्रश्न आणेल, दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या राशीला तुम्ही एकदा कामाला लागलात की तुम्हाला जगाचा विसर पडतो, तब्येतीचा विसर पडतो, खाण्याचाही विसर पडतो. 1 ऑगस्टपासून 8वा शुक्र नीचीचा येतोय, त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. उष्णतेचे त्रास उन्हाळा संपता बाहेर येणार आहेत.
नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळालेलं असेल तर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या नवीन महिन्यामध्ये नवीन पोस्टवर तुमचं काम प्रत्यक्षात सुरू होईल. तुमच्या हातून मोठी कामं होणार आहेत. गृहिणींसाठी कुटुंबातल्या सदस्यांशी 1 ऑगस्टपासून 8वा येणारा शुक्र घरात काही मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्ही कराल. नवीन पाहुण्याची चाहूल लागली आहे का? कारण गुरुची दृष्टी आहे धनस्थानातल्या शनीवर. विद्यार्थ्यांसाठी मंगळ 2 ऑगस्टपासून 5वा येतोय. स्पोर्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी आलेल्या आहेत, कारण मंगळ हा स्पोर्ट्सचा कारक आहे. विवाह योगासाठी अजून थोडा वेळ थांबा. आत्ता घरासाठी कर्ज हवं तर मिळेल, विवाह योगाला जरा वेळ आहे. परदेश योग, गुरु व्ययाकडे बघतोय, राहू राशीतून भाग्याकडे बघतोय. नोकरीसाठी परदेशामध्ये संधी मिळेल 15 जुलैनंतर 1 महिना. जसं थोडंफार जाऊन काहीतरी काम करून येतात ना परदेशात, तसं होऊ शकेल. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी, स्वतःचं काम करणाऱ्या लोकांना 17 ऑगस्टच्या आधीचा काळ उत्तम आहे. म्हणजे 20 जुलै ते जवळजवळ 17 ऑगस्ट संपूर्ण महिना. तुमची नोकरीतही तुम्हाला जर प्रमोशन मिळालं असेल तर मोठ्या कामासाठी तुमची निवड होईल. 17 ऑगस्ट नंतर या सगळ्या आघाडीवर खूप पुढे आहात म्हणून जोडीदाराशी सामंजस्य सोडू नका. तिथे त्रास देऊ नका जोडीदाराला, शांतपणे घ्या जरा. सप्तमातला केतू जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात मित्रमंडळीपासूनही तुम्हाला जरा अलूफ ठेवणार आहे. कारण मुळातच कुंभ राशीला सगळ्यांसाठी काम करायचं असतं, पण यांना सगळ्यांबरोबर गुंतून घेणं आवडत नाही, कारण शनी हा गुंतणारा ग्रहच नाही, जो त्याचा मूलत्रिकोण आहे. 40 ते 60 वयाची माणसं मोठी कामं तर वर्षभर करालच, पण 2 ऑगस्टपासून मंगळ मोठ्या वेगळ्या क्रिएटिव्ह कामासाठी तुमची कपॅसिटी तपासणार आहे. अजून 40 ते 60मध्ये आहात, त्यामुळे वरिष्ठांशी सामंजस्याने वागा. अजून वरिष्ठांचा तुमच्यावरती खूप अंकुश आहे. हळूहळू तुमचा इंटरेस्ट ऑकल्टकडे जाणार आहे. 1 ऑगस्ट नंतर ऐहिक सुखापेक्षा ज्ञान मिळवण्याचं सुख अनुभवावंसं वाटेल. नवीन क्षेत्रात जावंसं वाटेल आणि त्यामुळे नवीन क्षेत्रामध्ये काम करताना, नवीन दुनिया बघताना, नवीन लोकांशी संधान बांधताना तुमची ऐहिक सुखाची व्याख्या थोडी बदलावीशी वाटेल तुम्हाला. 60 ते 90 या वयोगटातल्या लोकांना दशमामध्ये चंद्राचा गुरुशी होणारा संयोग तुमची कामामधली प्रगती वाखाणणाऱ्यासारखी होणार आहे. पण अष्टमातला केतू आता बास करूया का काम, जरा शांत बसूया अशी सूचना तर देत नाही ना. राहू नोव्हेंबरपर्यंत प्लेजर ट्रिपसाठी एखादा लांबच्या धार्मिक स्थळी नेईल आणि मानसिक शांततेचा तुम्हाला अनुभव मिळेल, ज्या अनुभवासाठी आता हळूहळू तुमचं मन जास्त तिकडेच धाव घेत आहे. तुमच्या राशीमधल्या सर्व नक्षत्रांना हा महिना कसा आहे बघूया. संपूर्ण राशीसाठी नक्षत्रांप्रमाणे शुभ असलेले जुलै आणि ऑगस्टमधले दिवस बघूया. 20, 21, 22, 23, 31 जुलै, 1, 2, 5, 6, 11, 12, 13, 14 ऑगस्ट एवढे दिवस तुम्हाला चांगले आहेत. तुमच्या राशीतली नक्षत्र 3, धनिष्ठा मंगळाचं, शततारका राहूचं, पूर्वा भाद्रपदा गुरुचं. धनिष्ठा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 21 जुलै, 31 जुलै. धनयोगाचे दिवस आहेत 22 जुलै, 1 ऑगस्ट. ग्रहसौख्य मिळणारे 22 जुलै आणि 11 ऑगस्टला. कष्टसाध्य पैसा आहे 5 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि नशीब उघडलेलं असणार आहे आणि म्हणून तुम्ही पुढे चांगलं काम करणार आहे 20 जुलैला. शततारका नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहेत 22 जुलै, 1 ऑगस्ट. धनयोग आहे 23 जुलै, 2 ऑगस्ट. गृहसौख्य 12 ऑगस्ट. अचानक धनलाभ 20 जुलै आणि नशीब चांगलं आहे 21 जुलैला. पूर्वा भाद्रपदा गुरुच्या नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहे 23 जुलै, 2 ऑगस्ट. धनलाभ देणारा दिवस आहे 24 जुलै, 11 ऑगस्ट. गृहसौख्य मिळणार आहे 5 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट. अचानक धन मिळणार आहे 21 जुलै, 31 जुलै आणि नशीब चांगलं आहे 22 जुलै, 1 ऑगस्ट. याचा अर्थ काय तर धनयोग ज्या दिवशी दिसतो तेव्हा जेवढं जास्त काम तेवढा जास्त पैसा. कष्टसाध्य धन जेव्हा दिसतं तेव्हा जितकं जास्त तब्येत चांगली राहील तेवढं जास्त कष्ट होऊन जास्त पैसा मिळेल. गृहसौख्य ज्या दिवशी आहे, घरामध्ये काही सण समारंभ साजरे कराल, एकत्र जमाल, मजा कराल आणि नशीब चांगलं जेव्हा दिसतंय तेव्हा तुम्हाला खात्री पटेल आपल्या नशिबामध्ये खूप चांगलं नशीब आपलं आहे आणि चांगले योग आहेत, खूप चांगले दिवस आहेत. हा महिना छान जाणार आहे तुम्हाला एकूणच, नाही का.
आपण ह्यानंतर बघूया की मी जे सुरुवातीला सांगितलं आहे तुमच्या राशीसाठी 3 ग्रहांचा काही विशेष योग होतोय आणि त्याचं फळ मिळणार आहे 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट प्रॉमिनंटली. बघूया काय दिसतंय. कुंभरास आणि कुंभ लग्नासाठी हे जे 3 ग्रहयोग वेगळे आलेले आहेत हे काय करतायत बघूया. कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी आलाय धनस्थानात, म्हणजे कुंभ राशीला दुसरा आलेला आहे धनयोगाचा. कुंभ लग्नाच्या कुंडलीत पंचमात आलेला मंगळ आहे, म्हणजे पंचम स्थानामध्ये आलाय म्हणून 5वा मंगळ आलेला आहे जो पंचमाचा कारक असतो. आणि शुक्र जो आहे तो अष्टमामध्ये आलेला आहे, क्रॉनिक डिसीजच्या स्थानामध्ये शुक्र आलेला आहे 8वा. हा 8वा असणं हे शुक्राच्या दृष्टीने वाईट नसतं, पण बघूया काय करतो. पंचमामध्ये क्रिएटिव्ह गोष्टी, स्पोर्ट्ससाठी हा मंगळ क्रिएटिव्ह होईल, पण नातेसंबंधात प्रणयात मात्र याचं नाणं चलनी नाही आहे. शनी पैशाचा संबंध जाणतच नाही, शिस्तबद्ध प्रगती करणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे हा जो अष्टमाकडे बघतोय हा अष्टमाकडे बघणारा शनी आध्यात्मिकतेचे धडे जास्त देईल. ओढाताण होणार आहे कामात, क्रिएटिव्ह गोष्टीतून लाभ होणार आहेत. नातेसंबंधामध्ये चुकीचे समज करून घेऊ नका. आणि एकूणच शनी मंगळ शनी शुक्र केंद्रयोग आहे, त्याची दोघांची शनी मंगळाची शुक्रावर दृष्टी आहे, त्याच्यामुळे संमिश्र फळ आहे. तुमच्या राशीचा शनी स्वामी आणि मूलत्रिकोण आणि शुक्र मित्र आणि योगकारक आहे. मंगळ मात्र तुम्हाला तितकासा रास येत नाही, त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचं फळ हे मिळणार आहे 12 ते 18 ऑगस्टमध्ये, म्हणून मुद्दाम हे दाखवलं. आपल्याला आत्तापर्यंतचं सगळं भविष्य आपण पाहिलं आहे, तुम्ही सगळं ऐकलं आहे, कसं वाटलं आहे मला फीडबॅक नक्की द्या आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीकडे जाऊया, तोपर्यंत बाय बाय.